कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेव्हे देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतां पाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे। हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे दीप अमावस्या, आषाढी अमावस्या। तर तुम्हाला दीप अमावस्याच्या आषाढी अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता पहिलं म्हणजे आज अमावस्या आहे, तर आपल्याला हे जे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहेत पाण्यामध्ये आणि छान आपली लादी पुसून घ्यायची आहे। मसाले म्हणजे काय तर चला सांगते। आपण गोमूत्र टाकायचं आहे, हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि जे काय तुम्ही लिक्विड वगैरे जे वापरता तर ते टाकून छान आपली लादी स्वच्छ करून घ्या। तर बघा, चला पुढे बघूया आपण। तर आता छान मी लादी मस्त पुसून घेतली आहे, घर एकदम स्वच्छ करून घेतलंय, सगळी कामं आवरून घेतली आहेत आणि आता आली आहे मी ते हळदीचं लेपन करायला। तर बघा, एका वाटीमध्ये मी छान हळद घेतली आणि गोमूत्र टाकलंय, भरपूर असं गोमूत्र टाकायचं तर छान सुहास येतो। घरी शिरतानाच आपल्याला छान उंबरट्यावरती गोमूत्राचा सुहास येतो, तर छान वाटतं। थोडंसं पाणी मिक्स केलंय आणि आपल्याला घट्ट किंवा पातळ जसं तुम्हाला पाहिजे तसं छान आपलं लेपन तयार करा। मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे दीप अमावस्या, गटारी अमावस्या किंवा आज गुरुपुष्पामृत याचा योग पण आहे। तर खूप छान दिवस आहे आज। तर आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत। तर आता छान मस्त हळदीचं लेपन बनवलंय मी। इकडे हे बनवून दिलं, दाखवलं मी तुम्हाला कसं बनवलं ते। तर ते छान बनवलं। आता हळदीचं लेपन करते पहिला, मग दिवाबत्ती करून घेते, सगळं साफसफाई वगैरे करून घेते। तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता कोण दरवाजात आलेलं होतं, तर म्हटलं त्यांच्यामध्ये थोडासा वेळ गेला माझा। असो, तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया। तर मस्त छान मी हळदीचं लेपन जे केलं होतं ते आली आणि इथे उंबरट्याला आपलं छान लावून घेतलंय। मला आवडतं, खूप छान वाटतं, म्हणजे अगदी मन प्रसन्न होतं। आणि तुम्ही पण करा, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार किंवा अमावस्या पौर्णिमा वगैरे असेल ना, तर हळदीचं लेपन केलं तर बघा, हळद ही आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते। तर कसं असतं, नकारात्मक जी गोष्ट आपल्या घरातून येते तर जर आपण इथे उंबरट्यावरती जर हळदीचं लेपन केलं ना, तर ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सहसा आपल्या घरी येणार नाहीत, पॉझिटिव्हच आपलं घर सगळं राहणार। तर नक्कीच तुम्ही हळदीचं लेपन करत जावा। आणि हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला पहिलं आता बाहेरचंच आवरून घेऊया, म्हणून छानपैकी मस्त म्हटलं आज रांगोळी काढूया। मी रोजच रांगोळी काढते, सकाळ संध्याकाळ माझ्याकडे दरवाजात रांगोळी असते, छान दिवे लावते। तर मला खूप आवडतात ह्या सगळ्या गोष्टी करायला। जे आपल्याला आवडतं ना ते नक्कीच करायचं, कारण की आपण करतोय आणि दुसऱ्यांचा विचार करतोय तर हे असं करू नका। जर आपल्याला आवडत असेल तर नक्कीच करा। तर बघा, इकडे छान मी अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेतेय। तर चला बघूया आपण रांगोळी।
उंबरठ्याच्या बाहेरची रांगोळी काढून झाली. आता म्हटलं दारात रांगोळी काढूया. तर म्हटलं आज दीपा अमावस्या आहे, तर म्हटलं का नको आपण दिवाच बनवूया मस्तपैकी, साधा सिंपल अगदी, आणि लवकर पण होईल, कारण की कामं भरपूर होती हो, भरपूर म्हणजे भरपूर कामं होती. तर त्यामुळे म्हटलं की चला फटाफट एकच दिवा काढूया आणि छान त्याला डेकोरेशन करून मस्त आपला दिवा सजवूया. तर चला बघा दिव्याची रांगोळी मी कशी काढली आहे ती नक्की मला सांगा हा कमेंट्स करून. आणि व्हिडिओ आवडला किंवा रांगोळ्या आवडल्या असतील माझ्या तर नक्कीच लाईक करा. तर चला बघूया आपण. बघा बाहेरचं माझं सगळं रांगोळीचं काम झालेलं आहे. तर मी इथे आता आली आहे ते आपले दिवे स्वच्छ करण्यासाठी. तर बघा आपल्याला आज छान दिवे स्वच्छ करून त्यांची छान पूजा करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे छान दिवे आपले सगळे माझ्याकडे जेवढे होते ते छान आता धुवून इथे ठेवते आहे. तर चला पुढे बघूया. तर बघा माझ्याकडे इकडे दिवे मंदिरातले दिवे आहेत, समई आहे, असे छोटे मोठे दिवे आहेत. तर ते छान सगळे असे छान स्वच्छ करून घेतले आहेत मी. तर बघा जितका आपण दिवा प्रज्वलित करणार ना तेवढा तो अगदी छान दिसतो, म्हणजे अगदी प्रसन्नता येते. आपण कुठली पूजा जरी केली तरी बघा किती प्रसन्न वाटतं आणि एक आपल्याला उत्साह येतो. तर बघा माझं ते छान मस्त धुवून पुसून छान स्वच्छ लख्ख करून मी दिवे वगैरे सगळे ठेवून दिले आहेत तिकडे. आणि मी म्हटलं चला आता मंदिराकडे बघूया. मंदिराकडे पण छान, मंदिराला पण छान साफ केलं आणि सगळे देव वगैरे व्यवस्थित मांडून घेतले आणि आता त्यांच्या पुढ्यात फुलं ठेवते आहे. तर खरंच खूप एक वातावरण वेगळं असतं ना, जेव्हा सणसूद असेल तर खूप गडबड असते, आपल्या डोक्यात भरपूर सारे विचार चालू असतात, हे करायचंय ते करायचं. तर असं करता करता आपला दिवस कसा निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. तर बघा मंदिर खरंच माझं खूप छान दिसत होतं. आणि तुम्ही आईला बघाल तर आई इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते ना. आईने माझ्याकडून छान मळवट भरून घेतलेलं. आपण काहीच करत नाही, जे काय असतं ती सगळी देवाची इच्छा असते. आणि खरंच आईचं रूप आणि आईचं सौंदर्य तर तुम्हाला मी कायच सांगू. तुम्हाला दिसते का हो ती हसते म्हणून? तर मला तर नेहमीच ती हसताना दिसते, तर मला खूपच आवडतं, बरं वाटतं. आईला नटवायला तर मला खूपच आवडतं. तर बघा आज आमची आई किती छान दिसतेय, सुंदर दिसतेय. तर चला पुढे बघूया आपण. तर बघा म्हणतात ना मनापासून जर सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं आपल्याला. तर बघा इकडे किती छान आपली आई हसते की नाही, नक्कीच तुम्हाला दिसत असेल तर मला नक्की कमेंट्स करा. आणि बघा इकडे वैभवलक्ष्मी मातेचा जो फोटो आहे त्याच्यावरती फूल होतं, तर ते ना खाली पडलं होतं. तर मला लगेच म्हणजे बोलतात ना फटकन असा आईने आशीर्वाद दिला, तर इतकी माझ्यावर प्रसन्न झाली, तर मला पण खूप बरं
बरं वाटलं तर ते फूल मी घेतलं, माझ्याकडे ठेवलं आणि आईसाठी दुसरं फूल मी चढवलं आहे आईला. तर कसा वाटलं? मस्त वाटलं ना तुम्हाला? नक्कीच मला कमेंट्स करा. तर बघा, हे फूल जे आईने मला आशीर्वाद म्हणून दिला ते मी तिथे ठेवलं आणि आईला आपलं दुसरं फूल चढवलं मी. तर बघा, तर चला पुढे बघूया. तर बघा, मंदिराचं सगळं आवरून झालं आणि आता आली आहे ते स्वयंपाक करायला. तर म्हटलं काहीतरी गोड लागणार, तर माझ्याकडे गुलाबजामचं छान पॅकेट होतं रेडीमेड. ते पटकन होतं, गुलाबजामुन आपले पटकन बनवून होतात रेडीमेड असेल तर. मी म्हटलं चला ह्याचाच आपण छान नैवेद्य दाखवू शकतो, तर म्हटलं हे बनवून घेऊया. तर चला मी हे बनवते आता. तर चला, आता किचनचं काम पण आपलं झालेलं आहे. तर मी इकडे आता आली आहे ती आपल्या दिव्यांची संध्याकाळची पूजेची तयारी करायला. तर मी पहिला काय करते माहिती आहे का, सगळं जे काय आपल्याला सामान लागणार आहे ना ते सगळं पहिला आणून ठेवते, कारण की परत मग ते सारखं सारखं उठावं लागतं. त्यापेक्षा आपलं एकदाच आणून ठेवायचं, तरी किती आणलं तरी आपल्याला ते उठावं लागतंच. तर असो, चला बघूया आपण. बघा, आता जे मी दिवे छान स्वच्छ करून ठेवले होते ना, तर त्याला छान आता लावून घेते आहे. आणि जे वाती वगैरे जे आपले बनवायचे असतात ना, तर त्या सगळ्या वाती आता मी दिव्यांमध्ये लावून घेते आहे. कारण की ऐन टायमाला मग आपल्याला खूप गडबड होते, त्यामुळे आपण अगोदर थोड्याफार तयारी करून ठेवल्या ना तर आपल्याला पण ते बरं पडतं. तर चला बघूया पुढे. बघा, छान आपले वाती वगैरे लावून मी छान दिव्यामध्ये सगळं सेट करून ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. तर पूजेची तयारी करायच्या अगोदर आपण नेहमी स्वस्तिक काढायचं. जर तुम्ही सफेद रांगोळी वापरत असाल तर त्याच्यावर नेहमी हळदी कुंकू हे टाकाच, कारण पूर्ण सफेद ही रांगोळी वापरायची नाही, थोडाफार तरी कलर त्याच्यामध्ये असावा. तर आपण नेहमी हळद कुंकू टाकायचं आणि थोडीशी अक्षता टाकून आपण छान पाया पडून घेऊया. तर चला. तर बघा, छान इकडे मी लाल वस्त्र घेऊन आलेली ह्या टायमाला आणि छान होतं, मस्त होतो एकदम. म्हणजे मला आवडलं, छान एकदम उठाव दिसत होतं. म्हटलं छान वाटेल आपल्या पूजेला. एक लख्ख प्रकाश असणार दिव्यांचा आणि त्याच्यामध्ये हा लाल कलर, तर खरंच छान वाटेल. आणि कधीही माझं असं मॅचिंगच होतं, मी काहीच ठरवत नाही. बघा, आईला पण मी छान लाल कलरचं असंच वस्त्र आहे आणि जे मी खाली पूजा करते आहे तर तिथे पण छान असं लाल कलरचंच वस्त्र मी घातलेलं आहे. काय माहिती नाही, असो. चला बघूया आपण पूजा कशी करायची ते. तर छान मी अभिषेक करून घेतला गणपतीच्या मूर्तीचा आणि त्यांना छान इथे पाटावरती विराजमान करून ठेवलं आहे. त्यांच्या खाली छान असे अक्षता थोड्याशा टाकल्या आणि त्यांना छान बसवून त्यांना छोटासा हार आहे माझ्याकडे त्यांचा, तर तो घालून छान दुर्वा आणि एक फूल वाहून हळद कुंकू लावून त्यांची छान आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर चला बघूया आपण.
तर बघा, कोणतीही सुरुवात करायची असेल तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपण सुरुवात करतो. तर बघा, आता दिव्यांची मला इकडे मांडणी करायची आहे. तर त्याच्या अगोदर म्हटलं माझ्याकडे हे बघा, हे तुम्हाला जे स्वस्तिक दिसतंय ना पाठीमागे मी जे काढून ठेवलं आहे येल्लो कलरमध्ये, तर ते कसं केकचं एक छान असं बेस होता, तर त्याचा पुट्टा होता माझ्याकडे. तर त्याला छान लाल कलर मारला आणि त्याला येल्लो कलरचं स्वस्तिक काढलं. म्हटलं चला आपण छान हे पूजेला ठेवू शकतो. तर मी इकडे हे पूजेला ठेवलं आहे. आणि हो, आता आपल्याला दिव्यांना हे म्हणजे त्यांना मांडून घ्यायचं आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला विड्याची पानं ती आहेत ना ती ठेवायची आहेत. तर त्याच्यावरती अक्षता हळद कुंकू लावून आपल्याला आता दिव्यांची मांडणी करून घ्यायची आहे. तर चला मी मांडणी कशी करते हे तुम्ही बघा. चला. तर बघा, छान अशी माझी मांडणी करून झालेली आहे. तर प्रसादासाठी त्यांना थोडंसं दूध ठेवलं आहे, पाणी ठेवलं आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य मी हा नेहमीच ठेवते. त्यांना खडीसाखर आवडते तर नक्कीच खडीसाखरेचा नैवेद्य हा आपण ठेवायचा. आणि बाकी काय नाही, तेल वगैरे जे काय आहे ते सगळं संध्याकाळीच करायचं आहे. फक्त मी आता पूजा मांडली आहे म्हणजे संध्याकाळी आपली घाई नाही झाली पाहिजे. आणि पूजा मांडायच्या अगोदर आपल्याला एक दिवा लावायचा असतो, तर तो दिवा माझा चालूच आहे. आणि हे जे बाकीचे दिवे लावायचे आहेत ते मी संध्याकाळी प्रज्वलित करणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवली माझी मांडणी. आता मी थोडंफार दीप अमावस्येबद्दल बोलते. तर चला आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. तर चला. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यातील जून-जुलैमध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी
आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवींची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे, तर चला पाहूया आपण दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय काय करायचे असतात. तर पहिलं म्हणजे तर संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे, दिवे लावावे. दिवे लावले जातात, फुलांचे तोरण लावले जातात, घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूंचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे. आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावलाच पाहिजे आणि त्यांची पूजाही केलीच पाहिजे. काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना म्हणजे श्रावण हा चालू होतो. आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खाल्ले जात नाही, त्यामुळे ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक तर मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात. त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे. परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे त्यांची. तर चला, आपली आता छान मस्त बघा इकडे पूजा पण झालेली आहे आणि माझी ही छान तुम्हाला माहिती पण सांगून झालेली आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल थोडीफार तरी, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्स करा की आपली दीप अमावस्येची पूजा कशी झाली आहे आणि मी कोणत्या पद्धतीने किती व्यवस्थित आणि किती छान पद्धतीने केलेली आहे. तर मला नक्कीच कमेंट्स करा. तर चला पुढे बघूया आपण. तर बघा, खालची माझी दिव्यांची पूजा, आरती आणि जे काय पठण वगैरे करायचं होतं ते सगळं करून माझं झालेलं आहे. तर इथे वरती देवाऱ्यामध्ये आईला छान कुंकू लावून, हळद कुंकू लावून आईचा पण आशीर्वाद करून घेते. तर चला पुढे बघूया. तर बघा, आतली दिव्यांची पूजा आणि मंदिरातली पूजा माझी झालेली आहे. तर म्हटलं चला उंबरठ्याचे पण पूजन आपण आता करून घेऊया. तर दुपारी छान लेपन करून ठेवलं होतं, तर छान सुकलं ते आणि म्हटलं चला आता फुलांनी छान सजवूया त्याला. तर फुलांनी बघा छान सजवून छान दिसतोय ना आपला उंबरठा. तर आता मी आत आली आहे ती उंबरठ्याची पूजा करायला. तर चला.
बघा, खरं सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हाच तुम्हाला समजणार नाही. अशा किती मैत्रिणी आहेत की त्या उंबरठ्याची वगैरे पूजा करतात, पण जे नाही करत ना त्यांना मी सांगते की बघा, तुम्ही करून बघा. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमचं मन, तुमचं घर किती प्रसन्न होईल ना हे तुम्हाला स्वतःलाच कळेल. तर जेव्हा आपण करणार ना तेव्हाच आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव घेता येतो आणि अनुभव येतोही सुद्धा. तर बघा किती छान दिसतोय माझा उंबरठा आणि माझं बाहेरचं अंगण तर किती छान दिसतंय. बघा ना, दिव्यांनी खूप छान सजलंय. आणि बघा, मग अशा ठिकाणी लक्ष्मी यायला कधी नाराज होणार का? कधीच नाही. ती हशी खुशी आणि एकदम हसत हसत आपल्या घरी येईल. तर बघा, आई आपली किती सुंदर दिसते ना. तर चला बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की कमेंट्स करून मला नक्कीच सांगा. तर आम्ही खूप मेहनत घेतो ही सगळे व्हिडिओ बनवायला, त्याच्या मागची एडिटिंग, त्याचं व्हॉइस टाकायचं, तर खूप मेहनत असते. तर तुम्ही नक्कीच आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही जे करतोय तर तुम्ही थोडंसं सपोर्ट केलात ना तर अजून मस्त वाटेल आणि आपलं काम करण्यासाठी अजून आपल्याला प्रोत्साहन मिळेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. तर चला आपण बघूया. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांना थँक्यू आणि सर्वांना बाय बाय.